महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा संकलित मूल्यमापन 2025-26 चा इंग्लिश पॅट पेपर। तर हाच पेपर 22 तारखेला होणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका। आणि हा पेपर मी पूर्ण पेपरमध्ये सोडून देत आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करून टाका। तर सगळ्यात पहिले तुमचं नेम लिहायचं आहे। तर मी नेम लिहिलेलं आहे माझं। तर रोल नंबर लिहायचा, मग नंतर तुमच्या शाळेचं नाव, नंतर मग तुमची तुकडी, नंतर मग तुमचं केंद्र कोणतं आहे, मग नंतर तुमचा तालुका, मग नंतर जिल्हा आणि मग नंतर तारीख। तर हे करून घ्या आणि हे फक्त शिक्षकांसाठी असतं, ते तुमच्यासाठी नसतं। हे इन्स्ट्रक्शन आहे तुमच्यासाठी, तर नीट वाचून घ्या। तर हे फर्स्ट पेज आहे। आता आपण सेकंड पेजवरती जाऊया। आपण सेकंड पेजवरती आलेलो आहे। सेकंड पेजवरती तुम्हाला ओरल सेक्शन बघायला मिळेल। ते क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 आहे। ते 5-5 मार्काला आहे। ते तुम्हाला तोंडी बोलायचे आहे, लिहायचे नाही आहे। तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे, रीड अ पॅसेज ऑफ 5 to 6 सेंटेन्सचा तुम्हाला एक पॅरेग्राफ देतील टीचर, तो तुम्हाला वाचायचा आहे माय इंग्लिश बुकवरती। तर तो तुम्ही नीट वाचायचा आहे, तुम्हाला 5 मार्क मिळणार आहे वाचल्यावर। आणि क्वेश्चन 2 आहे, स्पीकिंग अँड फार्मिंग। तर त्याच्यामध्ये पण ए आणि बी आहे, तर नीट बघून घ्या आणि ते तोंडी परीक्षेसाठी आहे। आता आपण रायटिंग सेक्शन बघून घेऊया। क्वेश्चन 3, डू ॲज डायरेक्टेड। एनी 4 लिहायचे आहे। ए, से वेदर द अंडरलाइन पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अ फ्रेज ऑर अ क्लॉज। तर आता जे सेंटेन्स आहे तुम्हाला दिलेले अंडरलाइन केलेले, तर ते फ्रेज आहेत की क्लॉज आहे, एकदम सिंपल आहे ओळखणं। तर पहिलं आहे, द म्युझिशियन लेड हिज तानपुरा ऑन द कार्पेट। तर पहिल्याचं फ्रेज आन्सर आहे। आणि दुसरं, देअर इज अ समवन हू स्ट्रिंग्स फार बेटर। देअर इज अ समवन हे क्लॉज आहे। तर बी बघून घेऊया आता, मॅच द सेंटेन्सेस विथ देअर टाइप्स। तर काही सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्यांची टाईप पण दिलेले आहेत, तर तुम्हाला योग्य जोड्या लावायच्या आहे। तर पहिलं बघून घेऊया, व्हॉट हॅज हॅपन टू यू। तर आन्सर आहे इंट्रोगेटिव्ह, टेक मी टू हिम। तर याच्यामध्ये तुम्हाला ऑर्डरचं सेंटेन्स आहे, तर ते इम्परेटिव्हमध्ये येतं। आणि पहिलं काय होतं, क्वेश्चन विचारला होता, तर क्वेश्चन असेल ते इंट्रोगेटिव्ह असतं। आणि जर आज्ञा म्हणजे ऑर्डर दिलेली असेल तर इम्परेटिव्ह असतं। तर सी बघून घेऊया, राईट अपोजिट वर्ड्स। तर पहिला आहे बाय, त्याचं विरुद्धार्थी आहे सेल। तर सेकंड बघूया, बेटर, बेटरचा आहे अपोजिट वर्ड्स। थर्ड बघूया, डाऊनचं अपोजिट आहे अप। चौथ्याचं आहे फाइंडचं अपोजिट लॉस। तर नीट बघून घ्या, पूर्ण आन्सर दिलेले आहेत, हे बघून घ्या। मी पुन्हा एकदा दाखवून देतो, बघून झालं असेल तर आता आपण जाऊया थर्ड पेजवरती। तर आता आपण डी बघून घेऊया, सॉल्व द पझल, फाइंड अँड सर्कल द नेम्स ऑफ गिवन बिलो। तर आता काही तुम्हाला नेम दिलेले आहेत, जे की आहे लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल, ईमेल। तर हे तुम्हाला सर्कल करायचे आहेत। तर मी दिलेले आहे लॅपटॉप, कम्प्युटर, मोबाईल, ईमेल। तर नीट बघून घ्या। ई बघून घेऊया। तर तुम्हाला ई मध्ये आहे, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द फिगर्स। तर पेनच्या रिलेटेड तुम्हाला काही एक्झाम्पल लिहायचे आहेत, तर मी इथे दिलेले आहे, इंक, डार्क, शायनी, व्हॅल्युएबल। पेन काय आहे, इंक आहे। पेन काय आहे, डार्क आहे। पेन काय आहे, शायनी अँड व्हॅल्युएबल आहे। तर एफ बघूया, ॲड अ सफिक्स ऑर प्रिफिक्स। तर एनी 2 लिहायचे आहेत, तर 4 दिलेले आहेत तुम्हाला, तर त्याच्यापैकी 2च लिहायचे आहे। पहिला आहे फ्रेंड, तर फ्रेंडशिप आहे त्याचं। दुसरं आहे हॅप्पी, तर त्याचं अनहॅप्पी आणि हॅपीनेस येईल। अनहॅप्पी हे सफिक्स आहे आणि हॅपीनेस हे प्रिफिक्स आहे। थर्ड बघूया, अपियर, तर अपियरन्स येईल आणि अजून एक येईल डिसअपियर, ते मी ते लिहिलेलं नाही, ते सुद्धा तुम्ही लिहू शकतात। आणि फोर्थ बघूया, राईट, तर रीराईट आणि रायटर येईल। रीराईट हे सफिक्स आहे आणि रायटर हे प्रिफिक्स आहे। तर फोर्थ बघूया, क्वेश्चन 4, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड
डू द ॲक्टिव्हिटीज. ए. कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. फर्स्ट, बिहू इज द चीफ फेस्टिवल ऑफ आसाम स्टेट. तर याचा बिहू ॲन्सर आहे, नीट लिहून घ्या. दुसरं, द सॉंग्स हॅव बीन हँडेड डाऊन. तर ॲन्सर आहे थ्रू मेनी जनरेशन. तर दुसऱ्याचा ॲन्सर आहे थ्रू मेनी जनरेशन. नीट बघून घ्या, पुन्हा एकदा दाखवतो. तुमच्या हातचे मार्क जाऊ नये याच्यासाठी मी एकदम क्लिअर ॲन्सर लिहून दिलेले आहेत आणि करेक्ट ॲन्सर आहेत हे. आणि जर तुम्हाला काही नॉईज येत असेल बाहेरचा तर तो इग्नोर करा प्लीज. हे बघा, आणि इथे खाली दिलेलं पण आहे सेमिस्टर 2 2025 स्टँडर्ड 8 सब्जेक्ट इंग्लिश थर्ड लँग्वेज. तर तुम्हाला अजूनही खात्री बसत नसेल की हा पेपर खरा आहे तर हे बघून घ्या वाटलं. तर आता जाऊया आपण 4th पेजवरती. आपण 4th पेजवरती आलेलो आहे आणि हा पॅराग्राफ दिसतोय तुम्हाला, तो अर्धा पॅराग्राफ आहे. आधीच्या आपण पेजवरती अर्धा पॅराग्राफ बघितलेला आहे, तर पूर्ण बघून घ्या. मागच्या पेजवरचा अर्धा हा. तर बी बघूया. कम्प्लीट द फॉलोइंग डायग्राम. माउंटेनियस रिजनची तुम्हाला डायग्राम दिलेली आहे, ती कम्प्लीट करायची आहे. हिमालयाज अँड अरुणाचल प्रदेश हे त्याचा ॲन्सर आहे. तर इथे दिलेलं आहे, हे बघा, माउंटेनियस रिजन ऑफ द हिमालयाज अँड अरुणाचल प्रदेश. तर बघून घ्या. नंतर बघूया. द बिहू डान्स इज अ जॉयस वन. मेक इट एक्सक्लेमेटरी. तर एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बनवायचा आहे. तर व्हॉट अ जॉयस डान्स द बिहू इज. एक्सक्लेमेटरी मार्क पण दिलेला आहे, तर हे त्याचं ॲन्सर आहे. डी बघूया. राईट द डिस्क्रायबिंग वर्ड्स. एनी टू. दोनच लिहायचे आहे तुम्हाला. फर्स्ट बघूया नंबर्स. तर नंबरचा ॲन्सर आहे लार्ज. 4th लिटरेचर क्लासिकल. आणि 3rd जनरेशन फास्ट. 4th आहे फिलिंग, त्याचं वंडरफुल. तर ई बघूया. मेक अ लिस्ट ऑफ युअर सेलिब्रेटेड इन युअर एरिया. तर तुमच्या जे एरिया आहे त्याच्यामध्ये कोणकोणते सण साजरे केले जातात. तर मी लिहिलेलं आहे. फर्स्ट होली, दुसरं दिवाळी, तिसरं ख्रिसमस. तर तुमच्या मनाने पण तुम्ही लिहू शकतात, ती तुमची मर्जी आहे. तर आता क्वेश्चन 5 बघूया. पोएट्री. ए. रीड द फॉलोइंग पोयम केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज. फर्स्ट, स्टेट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट बघूया. ही डोंट्स वॉन्ट टू नो व्हाय कोल शुड बर्न. तर त्याचा ॲन्सर आहे फॉल्स. कारण हे बघा, पहिल्याच ओळीमध्ये दिलेलं आहे ही वॉन्ट्स टू नो व्हाय कोल शुड बर्न. तर इथे डोंट्स हा शब्द आलेलाच नाही आहे, तर मग हे फॉल्स सेंटेन्स आहे. सेकंड, द ईस्ट हेल्प्स द डफ टू राईज. तर त्याचं ॲन्सर आहे ट्रू. तर नीट बघून घ्या, ही एक कविता आहे, खाली बघून घ्या. मी पुन्हा एकदा दाखवतो. आता तुमचं बघून झालं असेल तर आपण पुढच्या पेजवरती जाऊया. आणि जर तुम्हाला नॉईज येत असेल बाहेरून तर कृपया करून त्याच्याकडे इग्नोर करा. आपण 5th पेजवरती. तर मी अर्धी जी पोयम होती ती 4th पेजवरती दिलेली आहे, ती दाखवलेली आहे. ही अर्धी पोयम आहे, ही पण नीट बघून घ्या. तर आता सेकंड बघूया. कम्प्लीट द वेब. पोएट वॉन्ट्स टू नो व्हाय आईस शुल्ड मेल्ट, व्हाय बीज शुल्ड स्ट्रिंग, व्हाय स्पायडर ईट द फ्लाईज. तर पोएट वॉन्ट्स टू नो याची जी वेब आहे ती कंप्लीट करून दिलेली आहे. तर नीट बघून घ्या. मला एक माहीत नाही आहे त्याच्यामुळे मी ते सोडून दिलेलं आहे. तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता, मी प्रयत्न करेल द्यायचा. तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा वाटलं. थर्ड, राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम. एनी टू लिहायचे आहेत तुम्हाला, दोनच. ट्राय अँड व्हाय, राईज अँड फ्लाईज. इथे बघू शकता तुम्ही वाटलंच तर राईज आणि फ्लाईज आहे आणि ट्राय आणि व्हाय तर मी दिलेले आहेत, नीट बघून घ्या. बी बघूया. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द गिवन पोयम. तर गोल्डन चैन ही पोयम दिलेली आहे तुम्हाला, तुमच्याच पाठ्यपुस्तकातील ही कविता आहे. तर त्याचं ॲप्रिसिएशन लिहायचं आहे तुम्हाला. तर पहिलं आहे टायटल. तर पोयमचं टायटल आहे काय, गोल्डन चैन. हे खूप सिम्पल आहे.
सेकंड पोएटचं नाव इथेच दिलेलं आहे, हे बघा, हेलन स्टेनर राईस. तर हे झालं 5th पेज. आता 6th पेजवरती जाऊया आपण. तर मी नीट पुन्हा एकदा दाखवतो, हे पेज नीट बघून घ्या. आणि याच्यामध्ये मी एक कंप्लीट नाही केलेली आहे लाईन, तर तुम्ही कमेंट करा, मी टाकून देईल आन्सर. तर आता आपण 3rd बघून घेऊया, फिगर ऑफ स्पीच. तर आता तुम्हाला गोल्डन चेनमधील फिगर ऑफ स्पीच लिहायचे आहेत. ते ऐकून 4 आहेत. मेटाफॉर, सिमिली, ॲलिट्रेशन, अँथिसिसिस हे फिगर ऑफ स्पीच आहे गोल्डन चेनमधले. तर 4th बघूया, थीम ऑर सेंट्रल आयडिया. तर मी नीट दिलेली आहे पूर्ण सेंट्रल आयडिया गोल्डन चेनची, तर नीट लिहून घ्या. मग क्वेश्चन 6 कडे वळूया. राईट स्किल इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. तर तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि काही सेंटेन्स दिलेले आहेत 8. तर ते नीट वाचून घ्या. तुम्हाला एक कॉलम भरायचा आहे या सेंटेन्सनी आणि एक टायटल पण लिहायचं आहे सुटेबल. तर नीट बघून घ्या. फर्स्ट, वी शूड यूज स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड. सेकंड, वी शूड चेंज पासवर्ड रेग्युलरली. थर्ड, वी शूड नॉट शेअर अवर पासवर्ड विथ एनीवन. फोर्थ, वी शूड बी cautious when clicking on links and downloading attachment from unlocked sources. अशा प्रकारे काही सेंटेन्स दिलेले आहेत. तर त्याचं टायटल मी दिलेलं आहे स्मार्ट यूज ऑफ इंटरेस्ट. तर डूज अँड डोंट्समध्ये कॉलममध्ये तुम्हाला भरायचे आहे ते सेंटेन्स. तर पहिला आहे वी शूड यूज स्ट्रॉंग अँड युनिक पासवर्ड, हे डूजमध्ये. सेकंड, वी शूड चेंज पासवर्ड रेग्युलरली. थर्ड, वी शूड बी cautious then clicking on links. Fourth, we should keep our software and operating system update. हे डूज मध्ये येतात आणि डोंट्स मध्ये पण मी दिलेलं आहे. नीट बघून घ्या. एकदम करेक्ट आन्सर दिलेले आहेत सगळे. नीट बघून घ्या. आणि अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून टाका, कारण तुमच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. हे लिहिलेलं आहे, डबल रेकॉर्डिंग केलेलं आहे, अजून याच्यामध्ये एडिटिंग पण करावी लागेल. तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला लाईक पण करून टाका. तर आता आपण पुढच्या पेजमध्ये जाऊया. तर आता आपण आलेलो आहे पुढच्या पेजवरती. तर क्वेश्चन 7 बघूया आता. राईट अ शॉर्ट पॅराग्राफ विथ द हेल्प ऑफ गिवन वेब. तर तुम्हाला एक वेब दिलेली आहे बेनिफिट ऑफ स्पोर्टवरती. तर त्याच्यावर तुम्हाला एक पॅराग्राफ लिहायचा आहे. तर मी दिलेला आहे स्पोर्ट हॅव मेनी बेनिफिट्स. दे कीप हेल्दी अँड फिट. दे इम्प्रूव्ह हर्ट हेल्थ अँड हेल्प इन वेट मॅनेजमेंट. दे डेव्हलप टीमवर्क अमॉंग प्लेयर्स. देअरफॉर स्पोर्ट्स आर इम्पॉर्टंट फॉर अ हेल्दी लाईफ. तर नीट आन्सर दिलेला आहे आणि करेक्ट पण दिलेलं आहे. तर बघून घ्या आणि वहीत लिहून घ्या. तुम्ही हे पाठ करून जाऊ शकतात. क्वेश्चन 8, तुम्हाला राईट अँड ईमेल टू द डायरेक्टर ऑफ अ लँग्वेज इन्स्टिट्यूट इन्क्वायरिंग अबाउट कोर्सेस ऑफ अ फॉरेन लँग्वेज साठी तुम्हाला एक ईमेल आणि ते पाठवायचं आहे. तर मी इथे दिलेलं आहे. तर माझा ईमेल आणि मी सब्जेक्ट पण दिलेला आहे, मी माझं नाव दिलेलं आहे, मी माझ्या शाळेचं पण नाव दिलेलं आहे. आणि शेवटला तुम्हाला युअर सिन्सिअरली इथे तुमचं नाव लिहायचं आहे. आणि जे माय नेम इज आहे तिथे पण तुमचं आय एम अ स्टुडंट ऑफ तुमच्या शाळेचं नाव. सब्जेक्ट तर तोच राहील, फक्त ईमेल आय डी, नाव, शाळेचं नाव आणि युअर सिन्सिअरली हे तुमचं नाव राहील. तर नीट बघून घ्या. हे पेजसुद्धा मी डबल दाखवतो, बघून घ्या, स्क्रीनशॉट मारून घ्या वाटलंच तर. पण पूर्ण व्हिडिओ बघा, मी फुल एक्सप्लेनेशन सहित हा व्हिडिओ बनवत आहे. तर आता पुढचं पेज बघून घेऊया. पेपरचं शेवटचं पेज आहे, हे नीट बघून घ्या. हे खूप सोपं आहे. क्वेश्चन 9, राईट अ बुक रिव्ह्यू ऑफ युअर फेवरेट बुक. तर तुमची जी फेवरेट बुक आहे तिचा तुम्ही रिव्ह्यू लिहायचा आहे. तर मी इथे दिलेला आहे फेवरेट बुकचा रिव्ह्यू. तर नीट लिहून घ्या. द टायटल ऑफ द बुक, रायटर, मेन कॅरेक्टर, सेंट्रल आयडिया, स्ट्रॉंग अस्पेक्ट ऑर ड्रॉबॅक्स. नंतर ट्रान्सलेशन बघूया.
ए ट्रान्सलेट द फॉलोविंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर तुमच्या मराठी भाषेत लिहायचं आहे, म्हणजे आपली मराठीच भाषा आहे सगळ्यांची. तर पहिलं हट म्हणजे हृदय, प्रिन्सिपल मुख्याध्यापक, डिक्शनरी शब्दकोश, डेंटिस्ट दंतवैद्य, हिस्ट्री इतिहास, मेडल पदक. तर बी ट्रान्सलेट द फॉलोविंग सेंटेन्सेस इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. तर हे सुद्धा तुम्हाला मराठी भाषेत लिहायचं आहे. फक्त हे सेंटेन्स आहे, एनी 3 लिहायचे आहेत तुम्हाला. तर माय बेस्ट फ्रेंड क्वारल विथ मी, माझ्या जिवलग मित्राने माझ्याशी भांडण केले. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन, तुमचा आवडता खेळाडू कोणता आहे. ही इज पुअर बट ही इज हॉनेस्ट, तो गरीब आहे पण नम्र पण आहे. इथे नम्र लिहायचं राहिलं आहे, तर नीट बघून घ्या. इच पर्सन फिगर पॉईंट्स आर डिफरंट, प्रत्येकाच्या बोटाचे ठसे वेगळे असतात. तर लगेच लिहून घेतो, जाऊ द्या, थांबा, लगेच लिहितो मी. तर लिहिलेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि मी तुम्हाला फुल डिटेलमध्ये हा व्हिडिओ दिलेला आहे. तर अजून आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि हाईपचं बटन दाबा, कारण जे काही विद्यार्थी असतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नाही, तर हा व्हिडिओसुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचून जाईल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. भेटूया आता पुढच्या वर्षी, कारण हा शेवटचा पेपर आहे तुमचा. तर बाय बाय.